यावेळी गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात उतरला. तिकीट त्याला मिळणार की नाही हे माहिती नाही, पण यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे बॉलिवूड मधल्या स्टारची. राजकारणातले सुपरफ्लॉप बॉलिवूड स्टार आपण पाहणार आहोत. सुरुवात आपण करतोय उर्मिला मातोंडकर यांच्यापासून. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाची निवडणूक उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्या पराभूत झाल्या, पण पराभूत झाल्यानंतर मात्र राजकारणात त्या फारशा सक्रिय दिसलेल्या नाही. पण उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईच्या लोकसभा निवडणुकीत मात्र प्रचारात रंगत आणली होती. उर्मिला मातोंडकर या तशा प्रसिद्ध आणि रंगीला फेम अभिनेत्री. उर्मिला मातोंडकर मराठीवरही प्रभुत्व, इंग्रजीवरही प्रभुत्व आणि हिंदीवरही प्रभुत्व. एक अत्यंत विचारी अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं. समाजवादी विचारसरणीच्या अभिनेत्री म्हणून ही समाजवादी परिवारात आणि खास करून काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांमध्ये त्यांची लोकप्रियता होती. याचा फायदा घेऊन काँग्रेसनं त्यांना निवडणुकीमध्ये उतरवलं आणि त्याही प्रचारामध्ये हिरिरीनं सहभागी झाल्या. अनेक माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या, माध्यमांनाही त्यांच्या प्रचाराची रंगत आणखी वाढवली. पण असं सगळं झालं असताना निवडणूक हरल्यानंतर मात्र त्या काँग्रेसमध्ये फारशा सक्रिय दिसल्या नाही. खरं तर राष्ट्रीय राजकारणात जातील आणि पक्ष संघटनेचं काम पाहतील असं वाटत होतं, मात्र तेही झालं नाही. नंतरच्या काळामध्ये शिवसेना फुटायच्या आधीची गोष्ट, त्या शिवसेनेत गेल्या खऱ्या, पण शिवसेनेमध्ये मात्र त्यांना राज्यसभा दिली जाईल असं म्हटलं जात होतं, पण ती प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना दिली गेली. शिवसेनेत सुद्धा फार काही त्या सक्रिय नव्हते आणि शिवसेना फुटली, दोन वेगवेगळे पक्ष झाले, तेव्हा सुद्धा त्यांचा काही वैचारिक लढा आपल्याला पाहायला मिळाला नाही. जो वैचारिक लढा त्या लढत्यात असं त्यांनी काँग्रेसची तिकीट मागितली किंवा त्यांनी ती दिली गेली आणि ती निवडणूक लढली. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना सांगितली होती. भाजपच्या विरोधात त्या सातत्यानं आपली भूमिका सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून वठवत होत्या.